किशोर इकडे घ्या बाहेर काय जय बजरंगबली की जय श्री राम जय श्री राम जय श्री राम घराला बोलवली होती. मी केव्हा का होईना पण येऊन जातो असं म्हटलं होतं. सर्वांनाच वाटतं की यावं, सर्वांची वेळ मारायची. त्याच्यावर माझं पुढे झाली, थोडासा उशीर झाला, त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करू आज आपण की आमच्या इथं मला आमची आजी म्हटलं पाणी येत नाही काही सांगितलं. हे काहीतरी काम होतं त्यांचं, पण मला कन्नड येत नाही. ते कन्नड मध्ये पाणी पाणी करत होते, पाणी तेवढं कळत होतं मला. आपण हनुमंतरायालाही साकडं घालू की पुढच्या जयंतीपर्यंत आमचं पाणी जरा नियमितपणे यावं, भरपूर मिळावं, एवढी आपण त्याला प्रार्थना करू ना. आपण आहे का ना, नक्की करता आपण मनोभाव सेवा जर हनुमंतरायाची केली तर माझं खात्री आहे की हनुमंतराया पुढच्या वर्षीपर्यंत पावसाळ्या पुढच्या हनुमान जयंतीच्या अगोदर आपल्याला मुबलक पाणी मिळेल असं साकडे घालून होऊन जाईल. काय अडचण. त्याचबरोबर या परिसरातील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही मला एक सेवक म्हणून ह्याची जबाबदारी दिलेली आहे. मी तुमच्या मनापासून आभार मानतो. प्रचंड संकटातून संघर्षातून तुम्ही काम करता या ठिकाणी, आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी माझं येणं हे क्रमप्राप्त आहे. जिथे माझे नागरिक खूप त्रास सहन करतात आजूबाजूचा आणि भक्तिभावानं भगवंताची सेवा करतात, त्या सेवकाची सेवा करण्यासाठी मला आधी पाठवलेलं आहे. ती सेवा करण्याची, तुम्हाला संरक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा माझीच आहे. या निमित्ताने एवढं मी सांगतो की आता सरकार आलंय, जे आता लाडक्या बहिणीला पैसे मिळायला लागलेले आहेत ते मिळत राहणार आहेत. चिंता करू नका, कोणी काही सांगू द्या, पैसे आपल्या खात्यावरती येत राहणार. पण हे येत असताना माझी लाडक्या बहिणींना सर्वांना विनंती आहे, हे पैसे बोनस आहेत तुमच्या दृष्टीने. मग या पैशाचा विनियोग सुद्धा चांगल्या कामासाठी कसा करता येईल, आपल्या मुलाबाळासाठी कसा करता येईल, ह्याचा सुद्धा जरा आपण आपल्याला घेता येतं. आणि आता एक कार्ड कामगार म्हणजे ESI हॉस्पिटल जे आहे तिथं सुद्धा एक कार्ड आता चालू शकते सामान्य लोकांना. आणि मला असं वाटतं या सगळ्या योजनेचा लाभ तुम्ही घ्यावा. आणि त्यासाठी कोणतेही काय असेल, श्रावणबाळ योजना असेल, या सगळ्या येते निर्माण माझी विनंती आहे. आपल्या आजूबाजूला ज्येष्ठ नागरिक आहेत,
ज्यांची मुलं इथं नाही, कमवती नाहीत, आईवडिलांना उपासमार होत असेल तर अशांची यादी आपल्या फाउंडेशनला द्या. त्यांना